नमस्कार. तुम्हाला पण रात्री झोपेमध्ये पायाला क्रॅम्प्स येतात आणि त्या क्रॅम्प्समुळे तुम्ही घाबरून जागी होताय. तर ह्या क्रॅम्प्सची कारणं काय काय असू शकतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. पायामध्ये येणाऱ्या क्रॅम्प्ससाठी भरपूर कारणं आहेत. जसं की शरीरामध्ये डिहायड्रेशन निर्माण झालेलं आहे, म्हणजेच पाण्याची कमतरता आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे. त्याचबरोबर रक्तातली साखर जर वाढलेली असेल तर त्यामुळे देखील क्रॅम्प्स येऊ शकतात. तसंच थायरॉइड डिसफंक्शन असेल तरी देखील आपल्याला क्रॅम्प्स येऊ शकतात. आपल्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 आणि मॅग्नेशियम सारख्या न्यूट्रिएंट्सची जर कमतरता असेल तर त्यामुळे नसा पायांच्या कमकुवत झाल्यामुळे आपल्याला क्रॅम्प्स येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं हे लक्षण पिंडिकोद्वेष्टन म्हणजेच क्रॅम्प्स हे लक्षण मुळात मलवेगावरोध मुळे होतं. आता मलवेगावरोध म्हणजे ज्या वेळेला आपल्याला टॉयलेटचं सेन्सेशन होतं त्यावेळेला आपण टॉयलेटला न जाता त्या वेगाचा अवरोध केला तरी देखील आपल्याला पायाला क्रॅम्प्स येऊ शकतात. तर यापैकी नक्की तुमच्या शरीरात कोणतं कारण आहे हे तुम्ही शोधून काढा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. या क्रॅम्प्सला कसं बरं करायचंय त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.